8 एप्रिल 2025 सिर्फ एक बंदा ही काफी है हा हिंदी सिनेमा पाहिला. मनोज वाजपेयी लीड रोलमध्ये आणि आय थिंक सो ट्रू स्टोरीवरच आधारित आहे. त्यांनी तसं लिहिलं नाही आहे कुठे, पण बहुतेक त्या आसाराम बापूंची केस झाली होती तर त्याच्याशी संबंधित म्हणजे त्याच स्टोरीवर बेस्ड आहे, कारण पूर्ण स्टोरी तशीच आहे. थोडक्यात एक आश्रमामध्ये ते जे महाराज असतात त्यांच्या अगेन्स्टमध्ये एका फॅमिलीमधली मुलगी केस करते FIR की त्यांनी माझ्याशी गैरवर्तन म्हणजे आणि अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. आता एवढं मोठं नाव, एवढं फेमस, आणि दिल्ली पोलीसमध्ये ती कंप्लेंट करते. आता त्या बाबांचे आश्रम बऱ्याच ठिकाणी असतात आणि ही घटना झाली असते जोधपूरच्या आणि याच्यामध्ये कुठेतरी दुसरे एक गावात, आणि मग केस चालते जोधपूर कोर्टामध्ये. तर आधी जे ऑपोजिशनचा वकील असतो किंवा यांच्याकडचा वकील असतो ते सगळे म्हणजे पैशांच्याच याच्याकरता असतात, कोणालाही म्हणजे न्याय मिळवून देण्याकरता काही इंटरेस्ट नसतो. तर आधी आई वडिलांचा त्याच्या विश्वास असतो त्या वकिलावर, पण जेव्हा ते स्वतः ऐकतात की अरे किती करोड मिळणार आहेत किंवा काय, ऍडजस्ट करतो त्यांचा माझ्यावर विश्वास वगैरे, हे जेव्हा ऐकतात तेव्हा ते म्हणतात आम्हाला आता बदलून पाहिजे वकील. मग तिथली ती पोलीस इन्स्पेक्टर लेडी पोलीस ऑफिस ठाण्यातली चांगली असते, मग ती मनोज वाजपेयीचं नाव सुचवते. मनोज वाजपेयी आपला एक छोटा मुलगा आणि शाळेत जाणारा आणि त्याची आई, बहुतेक त्याची बायको नसावी ते काही दाखवलं नाही, आणि त्यांच्यावर राहत असतो आणि दोघांचं छान बॉन्डिंग असतं मुलाचं आणि त्याचं. आणि मग त्याच्याकडे येते, तो सगळं ऐकून घेतो, त्याला लक्षात येतं सगळं नक्की काय प्रकारे. तर तो त्यांचं मनोधैर्य वाढवतो, पण त्यांना हे पण सांगतो की ही केस खूप लांब चालणार आहे, कारण मोठा माणूस आहे, तो सहजासहजी ऍक्सेप्ट करणारच नाही. तो सगळ्या हुक और क्रूक सगळे प्रयत्न करेल सुटायचे. त्याच्यामुळे आपल्याला आणि वाटेल तसे प्रश्न आपल्याला मॉरली डाऊन करतील, घाणेरडे प्रश्न तुमचं इज्जतीचा फलुदा करायचा प्रयत्न करतील, तर तुम्ही ते तोंड दिलं पाहिजे सगळ्याला, तरच आपण ही जिंकू शकू केस. आणि अक्षरशः तसंच होत राहतं. जे त्याचे हे असतात म्हणजे गवाह, त्यांच्यातले बरेचशा गवाहांना मारल्या जातं, गायब केल्या जातं, गोळी मारली जाते. काही गवाहांना पैसे देऊन बदलण्याकरता प्रेरित केलं जातं. वकील पण अगेन्स्टमध्ये खूप मोठे मोठे वकील आणतात जे नावाजलेले त्याच्या अगेन्स्टमध्ये, पण हा सगळ्यांना पुरून उरतो. आणि पुरून उरतो म्हणण्यापेक्षा टू द पॉइंट, त्यांना पोक्सा अंतर्गत त्याच्यावर भरपूर चार्जेस लागलेले असतात. म्हणजे हे करायचे, मुलीला अब्यूज करायचे अगेन्स्टमध्ये. तर सगळ्यात आधी त्या अपोजिशनच्या यांचं म्हणणं असतं, म्हणजे त्या बाबाच्या वकिलांचं म्हणणं की ही मुलगी बालिग आहे, म्हणजे 18 वर्षाच्या वर आहे, त्याच्यामुळे आपण हा कायदा लागूच करू शकत नाही. मग तो प्रूफ करायला आधी ते लोक खूप खोटे नाटे सर्टिफिकेट्स आणतात. पण हा मनोज वाजपेयी बरोबर दाखवतो की ती त्या शाळेतच गेली नाहीये आणि ती इतकी हुशार होती की ज्याच्यामुळे तिला एकदम म्हणजे ती फर्स्ट स्टँडर्ड कधी शिकलीच नाही, डायरेक्टली तिला दुसरीत बसवलंय. तर आणि त्या शाळेची, ज्या शाळेत ऍक्च्युअली ती शिकली, तुम्ही दाखवताय दुसरं खोटं सर्टिफिकेट आणि त्याच्यावरचं तुम्ही वर्ष बघा वगैरे सगळं तसं प्रूफ करतो. नंतर ते लोकांचं हे म्हणणं असतं की हीच वाईट चाल, म्हणजे कारण आधीच्या वर्षी तिला 86 होतं आणि मग 10वीत येऊन एकदम 54 झाले, तर हीच वाईट याच्यामध्ये गेली असेल वगैरे वगैरे. तर ती स्वतःच मग सांगते कोर्टात की नाही, कारण मी बोर्ड बदललं, मी CBSE बोर्डात गेली, त्याच्यामुळे तिथलं मला टफ थोडंसं गेलं, म्हणून मला पर्सेंटेज कमी मिळाले वगैरे. बरेच घाणेरडे प्रश्न की मग तू खोलीत गेली तर कसं होतं, बेडशीट कशी होती, पंखा कसा होता, अमुक कसं, अमुक कसं. मग मनोज वाजपेयी तेच म्हणजे सगळ्यांना हे करतो, कोर्टाला विचारतो की तुम्ही रोज कोर्टात येता, तुम्ही रोज तुमच्या कलीगकडे बघता, तुम्ही सांगा ना तिच्या घड्याळाचं डायल कसं आहे किंवा कोर्टाच्या ह्या मागे पंखा आहे त्याचा रंग कसा आहे. आपल्याला पण जे रोज बघतो ते आपल्याला लक्षात राहत नाही. तर ती तर रात्री, अंधाऱ्या रात्री, अंधार काळोख होता आणि तिला काय माहित होतं का आपल्याबरोबर काय होणार आहे, मग ती लक्षात ठेवणार हे ते. म्हणजे त्याचे पॉइंट्स इतके सटीक आणि व्यवस्थित असतात की
म्हणजे शेवटी हे प्रूव्ह होऊन जातं. मग दरवेळेस म्हणजे त्याला बेल मिळावी म्हणून वेगवेगळे हे लोक खेळ खेळतात, पण कशालाच मनोज वाजपेयी दाद देत नाही आणि केस अगदी व्यवस्थित उभी राहते आणि सॉल्व्ह करतो तो. आणि मग ज्या दिवशी ह्याचा दिवस असतो जजमेंटचा, तर त्या दिवशी मग परत भरपूर गर्दी. आणि आधी तो बेल मिळावी म्हणून मग ते आजारी आहे, त्याला काहीतरी असाध्य रोग झालाय, तो अमेरिकेतच होऊ शकतो ठीक वगैरे वगैरे. तर त्याच्यावरही तो म्हणतो की इथे एम्सच्या ठिकाणी आपण चेकअप करू ना, जातील 2 दिवस म्हणे, जाऊ दे, कळेल तरी आपल्याला नक्की काय आहे काय. म्हणे आपण इथे एम्स सारखी संस्थेला जर आपणच हे म्हणायला लागलो की इथे काही होऊ शकत नाही तर कसं काय. मग तिथे सगळं चेकिंग होतं, काही झालेलं नसतं. म्हणजे असं करत करत शेवटी शेवटचा दिवस उजाडतो. आणि मग हा सांगतो की धर्माच्या नावावर काय होऊन जाईल, यांना जर शिक्षा झाली तर सगळं धर्मावरचा लोकांचा विश्वास उडेल हे ते. तर मग मनोज वाजपेयी सांगतो की धर्म म्हटला तर जे मुद्द्याचं आहे, म्हणजे जो धर्माचा रखवाला त्याला काही करायची परवानगी आहे का, तो काय बलात्कार करणं हा त्याचा हक्क झाला का. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आणि तो आहे शिवपार्वतीची आणि रावणाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो की जेव्हा रावणाचा वध करतो रावण, आणि पण त्याला मोक्ष मिळत नाही, म्हणजे स्वर्गात नाही जात, तर मग पार्वती शंकराला विचारते की तुमचा भक्त होता तो एवढा, आणि तुम्ही त्याच्याकडून काहीच म्हणजे त्याला माफ का करत नाहीये. तर तो मग तेव्हा शंकर सांगतो की त्यांनी जर पार्वतीचं हरण केलं असतं, म्हणजे 3 प्रकारचे पाप असतात. एक अतिपाप, एक साधं पाप जे चोऱ्या माऱ्या कोणी करतं, दुसरं म्हणजे मारणं कोणाला, घोसकणं किंवा असे कृत्य करणं, ते अतिपाप. आणि स्त्रीला जर कोणी हे केलं तर ते महापाप. तर त्यांनी महापाप केलंय म्हणे. का तर नुसतं म्हणे त्यांनी रावणाच्याच वेशात स्वतः येऊन तिचं हरण केलं असतं तर म्हणे ते अतिपाप झालं असतं, ते महापाप नाही. पण तो साधूच्या वेशात आला आणि साधूच्या वेशात येऊन त्यांनी तिचं हरण केलं, तर हे महापाप आहे. म्हणजे तुम्ही धर्माचं हे पांघरून घेऊन लोकांना लुबाडताय. आणि असं मग तो दाखला देऊन तो तिथे त्याचं कन्क्लुडिंग लेक्चर बंद करतो. मग शेवटी असं म्हणजे तो जो बाबा असतो त्याला 10 वर्षाची शिक्षा, आणि म्हणजे ते 5 वर्ष तर आधीचे गेले जेलमधले, नंतर 10 वर्षाची कडी शिक्षा, पुन्हा काही लाखांचं हे, आणि पुन्हा अजून या सेक्शनच्या खाली 1 वर्ष, त्या सेक्शनच्या खाली 1 वर्ष, असं करत करत भरपूर लांबलचक होते. आणि मग आईवडिलांना न्याय मिळतो. म्हणजे सुंदर आहे सिनेमा, आणि मुख्य म्हणजे डायलॉग सगळे ऐकण्यालायक आहेत. मला आवडला.